इथं झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला। सोलापूर शहर परिसरात जड वाहतुकीमुळे अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी सकाळी 9:30च्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जड वाहतुकीने ठोकरल्यानं मृत्यू झाला। कुशीद बी फकरुद्दीन शेख वय 58 राहणार नवीन विडी घरकुल यांचा या अपघातात मृत्यू झाला असून त्या नवीन विडी घरकुल येथून मल्लिकार्जुन नगर इथं आल्या होत्या। त्यांना किसान संकुल इथं जायचं होतं। त्यावेळी त्या रस्ता ओलांडत असताना जड वाहतुकीने ठोकरल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात एवढा भीषण होता की मृतदेहाला छिन्न विच्छिन्न स्वरूप आलं होतं। दरम्यान माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी जड वाहतुकीला आणखीन किती बळी हवेत असा सवाल उपस्थित केला। पाप महिलांचा बळी अतिशय दुर्घटना अशी घडलेली आहे की ती चेंदामेंदा झालेली आहे। ती अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे। त्या ठिकाणी ह्या अक्कलकोट रोडला विराट मॉलच्या अलीकडं ब्रिज चालू अगोदर एक जड वाहतूक वाहननी त्या महिला रस्ता पास करत असताना त्याने उडवून अक्षरशः त्याला तुडून ट्रक पुढे गेलेला आहे। यासाठी हे जड वाहतूकमुळे अनेक ॲक्सिडेंट व्हायला, अनेक सोलापूर शहरामध्ये मृत्यू पडल्यात। ह्याच्यावर कोणाचं लक्ष आहे की नाही? लोकप्रतिनिधी फक्त येत्या जात्यात आहोत। तुम्ही बघा सोलापूर शहरामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये किती लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, त्याच्याकडे लक्ष नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले, पोलीस आयुक्तांना सांगितले, पण कुणीही इथं लक्ष देत नाही। यासाठी सोलापूरचे बळी कधी थांबवणार त्यांनी? हे मृत्यू काळ कधी थांबवणार सोलापूरचा? हा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे। यासाठी विनंती करतो शासनाला, प्रशासनाला की कुठं तर हे सोलापूरचे एकतर सोलापूर हा मजुरांचं गाव आहे, हातावरचं पोट आहे, लोक पळापळी करतात सगळ्या कामासाठी। अशा काळामध्ये जर असे लोकांचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? यासाठी ताबडतोब शासनाने कडक कारवाई करावी अशी माझी विनंती। दरम्यान अक्कलकोट रोड परिसरातील रहिवाशांना रस्ता ओलांडून जायची सोय नाही, त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असून रस्ता पार करताना इथे स्कायवॉक उभारण्याची मागणी होते। जीव म्हणजे हे काय, इथं धोकाच निर्माण झालेला आहे हा रोड करून। प्रत्येक वेळेस बघितलं आतापर्यंत किती ते 10-20 ॲक्सिडेंट झाले असतील की ह्या ठिकाणी इथं ब्रिज तर बांधला नाही, सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही, इथं ट्रॅफिक पोलीस नाही, त्यामुळं हे सगळे होत आहे। आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे। अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा? अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते, विडी कामगार असतात, काही शाळेला जाणारे असतात, काही कामाचे असतात। असा रोड केला की काही कळतच नाही की इकडून इकडं ह्या यशराज नगरपासून इकडे येताना असंच आहे, ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला, म्हणजे हे दोन्ही रोड इथं असल्यामुळं आणि तिथं रहदारी वाहतूक आहे, लोकांची ये-जा जास्त आहे आणि विडी कामगार आणि MIDC कामगार वर्ग आहे, त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक नाही कुणाची तर आई, एक बहीण, असं एकाचा घात झालेला आहे। ही जड वाहतूक इथं ह्या रोडला बंद झालीच पाहिजे। आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा। प्रत्येक वेळी आहे की नाही ह्या रोडला आहे की नाही प्रत्येक लहान मुलं SVC शाळा आहे, लहान मुलं त्यांचे पालक शाळेतील लेकरं घेऊन जात असतात। काय तर झालं तर हे प्रशासन जिम्मेदार राहील। तुम्ही त्वीर आहे की नाही ह्याचा कायदा काढून आहे की नाही त्या जड वाहतुकी बंद करावी, हे आहे की नाही प्रशासन। मी तुम्हाला सांगतो, अजून पण माझ्या भावाचा पण ॲक्सिडेंट या रोडला झालाय। काय झालंय? असंच झालंय का बरं? तर या रोडला इकडनं येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे आणि शासनाने हे रस्ता केला पाहिजे। का केला पाहिजे? तर ते बाया खालना रस्ता नसल्यामुळे असं वळवून येत माझे असे अपघात घडतात। आज माझ्या घरात घडलाय, आज मी त्यांना मदत केलो। काय केलो? कारण माझ्या घरात मला घडलंय। मग मी तुम्हाला शासनाला विनंती करतो की वरना तुम्ही ते चालून द्यायचं, सगळं बायपास करून द्या वरना, आणि तेवढं केल्यानंतर आणि हा ब्रिज पूर्ण करून द्या। आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे, तुम्ही बोगदे घेताना पहिला विचार करा। तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिल्डिंगचा विचार करू नका, माणसाचा विचार करा। माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा। फक्त यात एक आता हे अपघात झाला, ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे। या जर अन्यथा ह्याच्यानंतर जर झालं तरी पूर्ण सूतमीर, संगमेश्वर नगर, अहमदनगर, रीमानगर, अंबिकानगर, किसननगर, नितीनगर हे सगळे आंदोलन होईल आणि रस्ता पूर्ण जाम होईल। एवढा प्रशासनाला माझी हात जोडून